श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर उद्यापासून चातुर्मासाची पवित्र सुरुवात होत आहे. हिंदू धर्मात चातुर्मासाला अत्यंत महत्त्व आहे. या 4 महिन्यात भगवान श्री विष्णूंची विशेष उपासना केली जाते आणि अनेक भक्त विविध व्रत, जप, पारायण व सेवा करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे काय, गोपज्ञ व्रत म्हणजे काय, 33 गोपज्ञ रांगोळीचे महत्त्व काय मानले जाते, या 4 महिन्यात कोणकोणती सेवा केल्याने भगवान श्री लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चातुर्मास म्हणजे काय? आषाढ शुद्ध एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंतचा 4 महिन्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास. धार्मिक परंपरेनुसार या काळात भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि भक्तांनी अधिकाधिक नामस्मरण, जप, दान, व्रत आणि सत्कर्म करावी असे मानले जाते. चातुर्मासात दररोज सकाळी देवघरासमोर रांगोळीने 33 गोपज्ञ काढण्याची प्रथा आहे आणि खूप ठिकाणी प्रचलित आहे. यालाच गोपज्ञ व्रत असे म्हणतात. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार हे 33 गोपज्ञ 33 कोटी देवतांचे प्रतीक मानले जातात. या व्रतामुळे घरात सुख, शांती, सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते. हे व्रत करताना स्वच्छता, भक्तिभाव आणि सातत्य यांना विशेष महत्त्व दिले जाते. चातुर्मासात मुख्य सेवा कोणकोणती करावी हे मी तुम्हाला सांगते. श्री विष्णू सहस्त्रनाम. दररोज श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने मन शांत होते आणि भगवान विष्णूंची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे. श्री सूक्त आणि पुरुष सूक्त. श्री सूक्त हे महालक्ष्मीची उपासना करणारे स्तोत्र मानले जाते. पुरुष सूक्त हे भगवान विष्णूंच्या विराट स्वरूपाचे वर्णन करणारे वैदिक सूक्त आहे. या दोन्हीचे नियमित पठण करणे शुभ मानले जाते. ओम नमो भागवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचे. हा मंत्र भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री विष्णूचा अत्यंत प्रभावी मंत्र मानला जातो. चालता बोलता, काम करताना किंवा ध्यानाच्या वेळी या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. चातुर्मास केवळ व्रतांचा काळ नाही, तर आत्मशुद्धी, संयम, भक्ती आणि सत्कर्म याचा उत्सव आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल ती श्रद्धा आणि सातत्य त्यासोबत निस्वार्थ भावनेने केली तर त्याचे आध्यात्मिक समाधान नक्कीच मिळते अशी अनेक भक्तांची भावना आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि स्वामी समर्थांच्या सेवेशी संबंधित मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तुम्ही चातुर्मासात कोणती सेवा करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून अधिकाधिक भक्तापर्यंत हा मार्ग पोहोचेल आणि ही माहिती सर्वांसोबत शेअर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया नवीन एका आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.